आणि अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मृणालताई नमस्कार, आपलं स्वागत आहे। पहिली प्रतिक्रिया काय भावना? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय। मराठी भाषेला जी भाषा म्हणजे आपली मातृभाषा असते तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय, फार चांगली गोष्ट आहे। आपण अनेक वर्ष याची वाट बघत होतो, पण हा दर्जा मिळालाय म्हणजे नेमकं काय झालं आहे हे सामान्य लोकांपर्यंत पोहोचणं खूप आवश्यक आहे आणि त्यामुळे काय काय बदल घडत आहेत हे बघायला मी अतिशय उत्सुक आहे। आपल्या आजोबांचं प्रचंड मोठं योगदान आहे मराठी भाषेसाठी आणि आपण त्या सगळ्या साहित्यिक वातावरणामध्ये वाढलेले आहात, मोठ्या झालेल्या आहात। त्या साहित्यिकांच्या फळीचं किती मोठं योगदान, त्या काळाचं, त्या सगळ्या लोकांचं किती मोठं योगदान आजचा हा दिवस आपण बघतोय त्याच्यामध्ये। प्रश्नच नाही, खूप मोठं योगदान आहे। मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी भाषेचं संवर्धन करण्यासाठी आपल्या भाषेतले लेखक यांनी उत्कृष्ट साहित्य निर्मिती करून ठेवलेली आहे। ती आपल्याला पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं काम आहे। त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फारच चांगली गोष्ट झाली, पण आता आपली जबाबदारी आहे की हे पुढच्या पिढीपर्यंत जास्तीत जास्त प्रमाणात कसं पोहोचवता येईल, कोणती कोणती माध्यमं आपल्याला त्यासाठी वापरता येतील आणि हे सगळं करण्यासाठी मी स्वतः एक अभिनेत्री म्हणून, एक मराठी भाषिक म्हणून आणि एक साहित्यिक वारसा लाभलेली स्त्री म्हणून मला ह्याचा खूप आनंद होतो आहे आणि यासाठी काम करायला मी नक्कीच उत्सुक आहे। तोच प्रश्न खरं तर मी विचारणारही होते की आपण ज्या क्षेत्रामध्ये काम करताय तर ते क्षेत्र खरं तर सगळ्यात मोठं वाहक आहे मराठी भाषेचं, मराठी भाषा समृद्ध करण्याचं, घरोघरी पोहोचवण्याचं। तुमची काय इच्छा आहे किंवा तुम्हाला काय वाटतं की या माध्यमाचा आपण कसा वापर करायला हवा? मला वाटतं अनेक माध्यम आहेत ज्यांचा आपण वापर करू शकतो। वर्तमानपत्र आहेत, मासिका आहेत, दूरचित्रवाणीसारखं माध्यम आहे ज्याच्यातून अभिजात भाषा नेमकं म्हणजे काय ते कानावर पडलं पाहिजे आधी मुलांच्या। पण त्यासाठी एक छोटीशी काय म्हणूया माझी सूचना पण आहे, ती आहे पालकांसाठी की मुलांच्या कानावर अभिजात मराठी पडली पाहिजे, त्यांनी उत्तम मराठी वाङ्मय वाचलं पाहिजे, त्यांनी उत्तम मराठी चित्रपट पाहिले पाहिजेत, नाटकं पाहिली पाहिजेत। हे सगळं आहे। अगदी खरं आहे आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाची जबाबदारी वाढलेली आहे।